नमस्कार. आपलं महानगर, आपल्या बातम्या, आतल्या बातम्या या सेगमेंटखाली आज चौथ्या दिवशी आपण जो विषय घेऊन आलेलो आहे तो फार म्हणजे खूप मागचा आहे. म्हणजे साधारण 15 ते 16 वर्ष झालेली आहेत ह्या सर्व विषयाला. मात्र अचानकपणे त्या 70,000 कोटींचा जो काय भ्रष्टाचार झालेला होता त्याचं भूत पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्वतःहून तो विषय बाहेर काढल्यामुळे त्यांच्या मानगुटीवर ते बसणार का, किंवा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याला दिलेले जोरदार प्रत्युत्तर. म्हणजे निवडणूक आहे महापालिकेची, मात्र विषय गाजतोय तो म्हणजे 1999 ते 2009 या 10 वर्षामध्ये झालेले जे काय सिंचनाचे प्रकल्प आहे त्यातून सिंचन क्षमता किती वाढली, त्यानंतर सरकारने काढलेली श्वेतपत्रिका, त्यावेळीचे तत्कालीन असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले आदेश, हे सगळं पुन्हा एकदा चर्चेत आल्याने मला वाटतं हा विषय ज्या ओघाने अजित पवार यांनी मांडला, मला वाटतं ती त्यांची डोकेदुखी वाढू शकते. आज ह्याच विषयावरती आपण एकूण या व्हिडिओमधून विश्लेषण करणार आहोत. तर महापालिका निवडणुकीत 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचं भूत या शीर्षकाखाली ज्यावेळी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्यावेळी आपल्या दर्शकांना थोडंसं मला 1999 म्हणजे साधारण 25-26 वर्षाच्या मागे न्यावं लागलं. याचं कारण आहे की शिवसेना भाजप त्यावेळी युती होती. बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते 1995 ते 1999 युतीचं सरकार आलं होतं. सुरुवातीचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, त्यानंतर केवळ 9 महिन्यासाठी मुख्यमंत्री झाले नारायण राणे. मात्र त्यावेळी इंडिया शायनिंगचा जो नारा प्रमोद महाजन यांनी दिला होता त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित केल्यावरती आपल्याला भरघोस यश मिळेल हा जो एक काय साक्षात्कार त्यावेळी जे भाजपचे जे कर्ते धर्ते होते म्हणजे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये असलेले प्रमोद महाजन यांनी ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उतरवलं आणि 6 महिने अगोदर या निवडणुका झाल्या. त्यामुळेच 1999 साली जे युतीचं सरकार होतं ते सरकार गेलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं. त्याच दरम्यान आपल्याला माहीत आहे की सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा हा शरद पवार यांनी मांडला आणि त्यांनी काँग्रेसमधून वेगळी चूल मांडत 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर झालेल्या या निवडणुकामध्ये दोन्ही काँग्रेस वेगवेगळी लढली आणि पुन्हा सत्तेसाठी दोघं एकत्र आले. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये 1999 साली अनेक अपक्षांची मोड बांधून आघाडी सरकार आलं. आता 1999 ते 2009 या 10 वर्षामध्ये हे मी का सांगतोय वारंवार या 10 वर्षामध्ये, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच हे सिंचन खातं होतं, जलसंपदा खातं ज्याचं आता म्हटलं जातं आणि आता त्याचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन. मात्र 1999 ते 2009 आणि त्यानंतर सुद्धा हे खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. सुरुवातीच्या काळामध्ये या खात्याचे मंत्री होते अजित पवार आणि त्यानंतर 3 वर्ष या खात्याचे मंत्री होते सुनील तटकरे. आता सिंचन खात्यामध्ये 70,000 कोटींचा जो काय भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचं एक सर्वेक्षण म्हणजे राज्याचं जे आर्थिक सर्वेक्षण जे आपल्या सर्वांना माहीत आहे की बजेट अधिवेशनामध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जातो त्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला. म्हणजे 1999 ते 2009 आणि आज आपण बोलतोय 2026 मध्ये. म्हणजे तुम्ही बघून घ्या साधारण 25-26 वर्षापूर्वीची जी घटना आहे, ज्या घटनेचा उल्लेख वास्तविकपणे ज्यांच्यावर हे आरोप आहे, ज्यांनी या काळामध्ये भ्रष्टाचार केला त्यांनी स्वतःहून काढायला नको होते, त्याच अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याचा दाखला दिला आणि पुन्हा एकदा ते जलसंपदाचं भूत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्यायाने अजित पवार यांच्या मानगुटीवर बसायला बसेल असं तर दिसतं. याचं कारण आहे की विषय फार साधा होता. पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष
हा एकत्र झालाय, तो लढतोय. त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे? तर भाजप. आता भाजपच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती 2 तारखेला ज्यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, त्यानंतर अजित पवार यांची झालेली ती लक्षवेधी पत्रकार परिषद. लक्षवेधी का? तर अजित पवार यांनी त्यांच्या राजकारणात त्यांना कोणी कोणी मदत केली, काय झालं हे सांगते वेळी त्यांनी विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे, सिद्धार्थ बनसोडे. सिद्धार्थ बनसोडे यांच्यावरती खून, मारामाऱ्या, अनेक प्रकारचे आरोप त्यांच्या विरोधात FIR सुद्धा आहेत. असं असतेवेळी सिद्धार्थ बनसोडे यांना का उमेदवारी दिली गेली, असा स्थानिक पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांचं जे वाक्य, जे कायम वाक्य सगळ्यांच्या लक्षात राहील. आणि अजित पवार हे स्पष्ट वक्तेपणे पुढे काय होईल त्याचे परिणाम न मानणारे असे नेते अशी म्हणून ओळख आहे. मात्र त्याच वेळी अजित पवार म्हणाले की ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, मी आज त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी आहे. हा त्यांनी एक प्रकारे भाजपला दिलेला इशारा होता की माझ्यावर आरोप केले. ते आरोप कोणी केले होते? 70,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये अजित पवार चक्की पिसिंग, जेलमध्ये चक्की पिसिंग, असं 2013 साली आपल्या सर्वांना आठवत असेल महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेले आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र राजकारणातील अपरिहार्यता अशी आहे की कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो, कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. त्याच अजित पवार यांना घेऊन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी, म्हणजे आता ते मुख्यमंत्री आहेत, मागच्या वेळी आपल्या सर्वांना माहीत आहे की या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काही गरज, म्हणजे संख्याबळाचं गरज होती का? तर अजिबात नाही. असं असतेवेळी सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाने भाजपसोबत आणि शिवसेनेच्या शिंदेंसोबत महायुती केली आणि आज ते सत्तेमध्ये आहेत. म्हणजे केवळ आरोप झालेले आहेत, ते आरोप सिद्ध झालेले नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतःवरती जे आरोप झाले होते त्याची रीव ओढली आणि पुन्हा एकदा तो विषय चर्चेत आला. मी जरा सिंचन घोटाळा काय आहे हे आपल्या दर्शकांना सांगणं अपेक्षित आहे. याचं कारण हे आहे की 2001 ते 2002 या काळामध्ये 17 एकूण क्षेत्रीय लागवड जी असते किंवा एकूण जे काय जमिनीचा जो काय भाग आहे राज्यातील, त्यापैकी केवळ 17.8% सिंचन क्षमता ही वाढलेली आहे, एकूण झालेली आहे. अशा पद्धतीचा एक अहवाल 2001-2002ला सादर झालेला होता. त्यानंतर 2009 आणि 2010ला 17.9%, म्हणजे केवळ नाममात्र 0.1% सिंचन घोटाळा, म्हणजे सिंचनाची क्षमता. घोटाळा शब्द वारंवार काय येतोय? कारण 70,000 कोटी, म्हणजे थोड्या वेळापूर्वी आम्ही ज्यावेळी ते आकडे मोजत होतो त्यावेळी ते नक्की आकडे केवढे असतील, 7 वरती किती शून्य असतील हे ज्यावेळी आपण मोजतो त्यावेळी सुद्धा आपल्या डोळे गरगरतात. जर एवढा मोठा जर घोटाळा हे जर राज्यकर्ते करत असतील तर ते 0.1%च वाढलाय. म्हणजे मागील 10 वर्षामध्ये 0.1% वाढल्याचा जो अहवाल जो आर्थिक सर्वेक्षणातून आला आणि त्यानंतर आर्थिक सर्वेक्षणामध्येच या पद्धतीच्या ह्याला सुरुवातीच्या काळामध्ये त्याला वाचा फोडली गेली. ही वाचा फोडली गेली, मी हे सांगण्याचं कारण काय करतो की त्यावेळी मंत्रालय रिपोर्टिंग करतेवेळी मला चांगलं लक्षात आहे की 2008 साली या खात्याचे उपसचिव होते TN मुंडे. त्या खात्याचे मंत्री होते अजितदादा पवार. TN मुंडे यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने या सिंचन वाढण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे हे पाहता यामध्ये नियोजित दरांचे जे काही दर दिले जातात, टेंडर फिक्स केले जातात किंवा त्यानंतर आपल्याला माहीत आहे की जे काही विविध कच्च्या मालामध्ये घटकांसाठी आपण जास्त पैसे देतो त्यातून आपल्याला सिंचन क्षमता वाढवली जात नाही. केवळ पैसे मंत्र्यांच्या म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षरित्या ते परिपत्रक काढलं 25 एप्रिल 2008 रोजी आणि तात्काळ पुढच्या 15 दिवसामध्ये अजितदादा यांच्या कार्यालयाने, त्यावेळी ते जलसंपदा मंत्री होते आणि त्यांच्या कार्यालयाने ते परिपत्रक रद्द, म्हणजे ते परिपत्रक रद्द करण्याचे लेखी आदेश दिले आणि मंत्र्यांच्या सहमतीशिवाय अशा पद्धतीचे परिपत्रक काढू नयेत असा एक त्यांना सज्जड दम देण्यात आला. ही गोष्ट होती 25 एप्रिल 2008 आणि 2008च्या दरम्यानची. फेब्रुवारी 2012 त्यानंतर लक्षात घ्या, फेब्रुवारी 2012 रोजी जलसंपदा अधिकारी असलेले विजय पांढरे, हे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे की विजय पांढरे यांनी
त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सिंचन घोटाळ्याची संपूर्ण माहिती दिली, की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की 15 पानाचं ते पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सर्व गोष्टीचा उहापोह केला की केवळ सिंचन क्षमता हे 0.1%, 0.2% वाढते, मात्र सिंचनसाठी जी काय आपण तरतूद करतो, जो काही निधी वापरतोय तो कोट्यावधीच्या घरामध्ये आहे. आणि त्यावेळी त्यांनी एक रेफरन्स दिलेला होता की विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अंतर्गत असणारे 38 सिंचन प्रकल्पांचा खर्च हा 6,672 कोटींवरून त्यावेळी 26,722 कोटी झाला. म्हणजे साधारण 20,000 कोटींची जी वाढ दाखवली होती ती विजय पांढरे यांना पचनी पडली नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्यावेळेचे राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी या सगळ्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली होती. ती घोटाळ्याची चौकशी पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे चौकशी सुरू झाली नाही, तर जनमंच या एका स्वयंसेवी संस्थेने हे प्रकरण जे काय राज्य सरकारकडून दाबलं जात होतं सत्ताधाऱ्यांकडून, त्याला वाचा फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे एक जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिकेनंतर न्यायालयाने सरकारला नोटीस पाठवली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की अजितदादांनी म्हणजे तो MSC बँकेचा सुद्धा घोटाळ्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती आरोप झाले होते. अजित पवार यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. हे सगळं एवढं सगळं होत असताना अजित पवार यांनी त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्या विरोधात म्हणजे ज्यावेळी परमवीर सिंह म्हणजे जे आता निवृत्त झालेले ज्येष्ठ IPS अधिकारी आहेत, ते ज्यावेळी ACBची DG होती त्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या प्रकारची अनियमिततेची चौकशी केली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अजित पवार दोषी आहेत अशा पद्धतीचं नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं होतं. आता भ्रष्टाचाराच्या आरोपादरम्यान आपल्या सर्वांमध्ये अजित पवार यांनी 25 सप्टेंबर रोजी राजीनामा सुद्धा दिला होता. 3 महिन्यानंतर त्यांचं कमबॅक सुद्धा झालं होतं. आता एवढं सगळं होते वेळी म्हणजे विदर्भातील जे काय सिंचन प्रकल्प होते साधारण 17-18 कोटीने वाढले होते आणि 70,000 कोटी खर्च करून सुद्धा सिंचनाची क्षमता 0.1% वाढत असेल तर या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेले आहेत. अनेक प्रकल्प हे केवळ कागदोपत्री दाखवलेले होते. प्रकल्पांची आपल्याला माहिती आहे की सिंचन क्षमता ही वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे 70,000 कोटींच्या घोटाळ्यांचा जो आरोप वारंवार होत होता तो आरोप पुन्हा एकदा अजित पवार यांनीच या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा काढला. आपल्या सर्वांना माहिती आहे तो 72 तासांचं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमताने झालेले ते सरकार बघा, नाममात्र 72 तासांचं. या 72 तासामध्ये एक गोष्ट मात्र अजित पवार यांनी करून घेतली की नोव्हेंबर 2019 सरकारने एक श्वेतपत्रिका काढली ज्यामध्ये अजित पवार यांना या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यात आली. आता ज्या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली आहे, ज्या प्रकरणात क्लीन चिट करण्यासाठी अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या सरकार स्थापनेसाठी गेले होते, एवढं होऊन सुद्धा अजित पवार यांनी स्वतःच हा विषय काढणं हे कुणालाही पचण्यासारखं नाही आहे. मात्र ज्या पद्धतीने राजकारणामध्ये कुणी कुणाचा मित्र नसतो, कुणी कुणाचा शत्रू नसतो हे आपण पाहतो, आपण बघतो आहे. हे पाहता आता अजित पवार यांचं मन महायुतीमध्ये रमत नाही आहे का? आता अजित पवार यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस काकांसोबत जावं असं वाटतंय का? या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांचं विलिनीकरण होईल का? या अनेक चर्चा गेल्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये सुरू आहेत. मात्र अजित पवार यांनी एक प्रकारे भाजपलाच आव्हान दिल्यामुळे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, जे एकदम आक्रमक म्हणून ओळखले जातात, ज्यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना यांच्या नाकात दम आणलेला आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणा, ठाण्यामध्ये म्हणा, जिथे जिथे एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य आहे तिकडे रवींद्र चव्हाण त्यांच्या विरोधात कायम उभे ठाकलेले असतात. त्या रवींद्र चव्हाण यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये जाऊनच अजित पवार यांना आव्हान दिलं की आम्ही जर तोंड उघडलं तर तुमची फार मोठी अडचण होईल. आणि हे एवढं सांगून रवींद्र चव्हाण थांबले नाही, तर रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की अजित पवार यांना महायुतीमध्ये घेऊ नका अशा पद्धतीचं अनेक कार्यकर्त्यांची जी भावना होती, पिंपरी चिंचवडमधल्या कार्यकर्त्यांची भावना होती, पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना होती, एकूण महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातील सुद्धा महाराष्ट्र प्रदेश
म्हणजे पूर्ण राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना होती की ज्यांच्यावरती आपण आरोप केले त्यांना आपण सत्तेत घ्यायला नको, असं मी खाजगीत सुद्धा सांगितलं होतं. मात्र अजित पवार यांना ज्यावेळी सत्तेमध्ये घेतलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे आमचं ऐकलं नाही अशा प्रकारचा खुलासा हा रवींद्र चव्हाण यांनी केला. हे एवढं करून रवींद्र चव्हाण थांबले नाही, तर रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना एक सूचक वक्तव्य केलं की मोदी फडणवीसांच्या पक्षाबद्दल आपण बोलत आहात हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. याचं कारण आहे की ज्या पद्धतीचे घोटाळे म्हणजे देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनीच मध्य प्रदेशच्या एका जाहीर सभेमध्ये बोलतोळी सांगितलं होतं की सिंचन घोटाळे म्हणजे यांनी कुठे कुठे घोटाळे केले आहेत असं सांगून त्याच्यानंतर 8 दिवसांमध्येच अजित पवार यांची महायुतीमध्ये वापसी झाली होती. म्हणजे जे विरोधी पक्षनेते होते, जे महाविकास आघाडीचे समजा भाग होते, ते पुन्हा एकदा त्यांना वाटलं की सत्तेमध्ये आपण यायला हवं, सत्तेसोबत आपण राहायला हवं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जीव हा कायम सत्तेमध्ये अडकलेला असतो. अजित पवार सुद्धा त्याचीच रीव ओढतात. म्हणजे शरद पवार यांच्या स्थापनेपासून, म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून 99 ते 2014 ही सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सत्तेमध्ये होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी अजित पवार यांनी आपली विचारधारा म्हणजे जी सांगितली जाते शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असताना सुद्धा हिंदुत्वाची कास धरणाऱ्या, हिंदुत्व मानणाऱ्या भाजपसोबत त्यांना जावं लागलं. आता ही निवडणूक आहे महापालिकेची. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सिंचन घोटाळा ही काय निवडणूक विधानसभेची नाही आहे, ही काय निवडणूक लोकसभेची नाही, असं असताना सुद्धा स्थानिक विषयांवरती लक्ष केंद्रित न करता अजित पवार यांना हे सिंचन घोटाळा पुन्हा का काढावा लागला, तर त्याचं उत्तर सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी दिलं आहे की डिझाईन बॉक्स नावाच्या एका PR कंपनीला काम दिलेलं आहे. ते स्क्रिप्ट लिहितात, ते अजितदादांना सांगतात कोणतं कलर घातला पाहिजे, शर्ट घातला पाहिजे, कोणत्या कलरचा पायजामा घातला पाहिजे, काय बोललं पाहिजे, ते भाडोत्री ॲड एजन्सी लिहून देते आणि अजितदादा असे बोलतात. त्यामुळे अजितदादांची पुढे भविष्यात पंचायत होऊ शकते अशा पद्धतीचा सल्लासुद्धा रवींद्र चव्हाण यांनी दिला. मुळात प्रश्न हा आहे की महापालिका निवडणुकीमध्ये अजितदादांना सिंचन घोटाळ्यावरती का पुन्हा जावं लागलं. तो सिंचन घोटाळा ज्याची फाईल आता बंद झालेली आहे ती पुन्हा फाईल ओपन होऊ शकते का. कारण ज्या नोव्हेंबर 2019 अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यामध्ये याच सरकारने जे क्लीन चिट दिली आहे 72 त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने, ती पुन्हा फाईल ओपन होऊ शकते का. आणि खरंच अजितदादा हे उद्योगातून बोलले आहेत की अजितदादांना हे वारंवार ती मनात सल आहे की जे काही झालेलंच नाही ते केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी झालेलं आहे, या म्हणजे रागापोटी बोलले आहेत. मात्र अजितदादा हे कायम स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. अजितदादा कोणताही जर स्टेटमेंट करायचं असेल तर ते निश्चितपणे विचार करतात, त्यांना जे वाटेल ते तसं बोलत नाही. मात्र हे सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा एकदा बाहेर काढण्यामागे अजितदादांना काय वाटतं आहे की खरोखरच त्यातून त्यांना पुन्हा जी 72 तासामध्ये क्लीन चिट केली आहे त्यापेक्षा आपण अजून चांगल्या पद्धतीने क्लीन चिट करून घ्यावी की विरोधकांना स्पेसच द्यायचा नाही आहे. ही स्ट्रॅटेजी या दोघांची ठरली. ह्या दोघांची म्हणजे कोणाची, भाजपची आणि राष्ट्रवादीची. कारण भाजप पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात आहे. म्हणजे या ठिकाणी ठाकरे गटाला, या ठिकाणी काँग्रेसला, या ठिकाणी जे बाकी पक्ष आहेत, मनसे आहे, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मनसे तुल्यबळ आहे, असं असतेवेळी त्यांना स्कोपच द्यायचं नाही. त्यामुळे आपापसातच जसं नगर परिषद, नगरपंचायती निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढले आणि तिन्ही पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आले. ती स्ट्रॅटेजी यांनी आखली आहे का. स्ट्रॅटेजी काही असू देत, मात्र अजितदादा वरचा जो काय भ्रष्टाचाराचा जो काय टॅग आहे तो अजितदादा यांनीच पुसून काढण्यापेक्षा पुन्हा तो ठळकपणे मांडलेला आहे. या व्हिडिओमधून तुर्तास एवढंच. मात्र आपल्याला अजितदादांची जी काय भूमिका आहे ती पटली आहे का, किंवा अजितदादांना भाजपने सोबत घेण्यामागे भाजपची अपरिहार्यता आहे का, काय वाटतं आपल्याला. आम्हाला निश्चितपणे प्रतिक्रियातून तुम्ही आम्हाला कळवा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुक आणि एक्सवरती फॉलो करायला विसरू नका. आणि आपलं महानगर, आपल्या बातम्या, आतल्या बातम्यांसाठी नेहमी वाचत जा. धन्यवाद.